नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा, आता इकडे प्रेक्षकांनो काव्या जाणार आहे तिच्या सासरी, पण इकडे जीवा येणार आहे त्याच्या सासरी. आता काय काय होणार आहेत हे दोघं परत आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी काय काय करणार आहात प्रेक्षकांनो, हे आपण आजच्या रिव्ह्यूमध्ये ऐकणार आहोत. बघा, आपण सुरुवातीला बघतो आहेत की इकडे काव्या देवी आईसमोर उभी असते आणि म्हणते की देवी आई, असंही मी खूप कमी वेळा तुझ्यासमोर उभं राहून काहीतरी मागितलं आहे. ती म्हणते की पण आज एकदाच मागेल की मी आज माझ्या सासरी परत चालली आहे, त्यामुळे माझ्या माहेरच्या माणसांना खुश ठेव. आणि बघा, इकडे नंदिनी असं बळजबरी करून तिच्या बाबांना तिथे आणलेलं असतं. त्यांची इच्छाही नसते की काव्याशी बोलण्याची किंवा काव्यासमोर यायची. इकडे बघा, काव्या म्हणते की मी माझ्या नंदिनी ताईला, माझ्या बाबांना खूप दुखवलं आहेत मी. इकडे काव्या म्हणते की माझ्या माणसांचं मन मी जिंकेनच, पण तुझा एक आशीर्वाद माझ्या समोर राहू दे. माझ्या नंदिनी ताईचा हात माझ्या हातात आणि माझ्या बाबांचा हात माझ्या डोक्यावर कायम राहू दे. आशीर्वाद दे आई. बघा प्रेक्षकांनो, इकडे नंदिनी बाबांना सांगते की ठेवा तिच्या डोक्यावर हात, कारण नंदिनीच्या आग्रहात खातर बाबांनी काव्याच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे काव्या मागे वळून बघते तर काय तिचे बाबा असतात. तिला प्रेक्षकांनो मनोमन खूप आनंद झालेला असतो आणि ती बाबांच्या पाया पडते. बाबा तिला आशीर्वाद सुद्धा देतात की यशस्वी भव. आणि बघा प्रेक्षकांनो, बाबा पुढे काहीच बोलत नाही आणि तिथनं निघून जातात. आणि पण काव्या म्हणते की चला, हेही खूप आहेत माझ्यासाठी. इकडे काव्या म्हणते की थँक्यू ताई, बाबांना घेऊन आलीस. आणि बघा, इकडे नंदिनी तिचं तोंड गोड करते आणि म्हणते की काळजी घे आणि तुझं प्रेम मिळव. आणि इकडे नंदिनी म्हणते की मोहितेंच्या घरातला एका तरी मुलीचा संसार सुखाने होऊ दे. इकडे काव्या म्हणते की एकाच का? आणि काव्या म्हणते की ताई, दोन्ही बहिणी लवकरच देशमुखांच्या घरात भेटतील. आणि बघा, नंदिनी काव्याकडे बघते. काव्या म्हणते की जीवासाठी नाही तरी किमान माझ्यासाठी तरी आपल्या घरी लवकर परत ये. आणि बघा, इकडे नंदिनी तिची बॅग घेत असते, तेवढ्यात काव्या म्हणते की आता माझा भार मीच उचलणार. इकडे काव्या म्हणते की जबाबदारी मोठी आहे ताई, पण काव्या जिंकणारच. काव्या म्हणते की सी यू सून. आणि बघा, इकडे काव्या तिच्या नंदिनी ताईला मिठी मारते आणि बस तिथनं निघते आता तिच्या घरी. इकडे नंदिनी काव्या गेल्यानंतर म्हणते की काव्या जाते याचा आनंदच आहे मला, पण तिथे जीवा आणि काव्याला एकत्र बघून पार राहू शकतील का? बघा प्रेक्षकांनो, इकडे आता नंदिनीच्या मनात सुद्धा प्रश्न आलेला आहेत, पण बघू आता नक्की काय होणार आहे ते. आणि बघा, इकडे ही आशाताई काय म्हणतात वसुआत्या आणि रम्याच्या खोलीमध्ये झाडत असते. आणि तेवढ्यात आशाताई म्हणतात की रम्याताई, पाय वरती करा ना. बघा प्रेक्षकांनो, ही रम्या त्या झाडूवरच पाय देते. बघा, आता झाडू म्हणजे ही लक्ष्मीच असते ना आपली. बघा, आता ही आशाताई काय म्हणते ती म्हणते की झाडूवर पाय ठेवायचा नसतो, लक्ष्मी असते ती. तेवढ्यात वसुआत्या तिच्याकडे बघतात. वसुआत्या म्हणतात की हो, झाडूवर पाय ठेवला तर लक्ष्मी नाराज होईल का आमच्यावर? रस्त्यावर आणणार आहेत का आम्हाला? इकडे रम्या म्हणते की काय गये छोटीशी अशा, फार तोंड चालायला लागलाय ना तुझं आजकाल. आणि वसुआत्या म्हणतात की हातही चालायला लागलाय, सतत स्क्रोल करत असते. रम्या लगेच म्हणते की इकडच्या बातम्या तिकडं पोहोचवायच्या, हो ना? वसुआत्या बघा कसं टोमणं देतात ते म्हणतात की अगं, रील बघायचा पगार घेते नाही. इकडे रम्या लगेच उठते आणि म्हणते की आई, मला आयडिया सुचली आहे. वसुआत्या म्हणतात की काय गं? रम्या म्हणते की आपण हिचाच रील बनवू टाकूयात का? ते बघ ना, आता ट्रेंड चालू आहेत बघ, डे 1 स्पाय इन देशमुख हाऊस. आणि वसुआत्या म्हणतात की तुला माहिती का रम्या, काल खूप खुश होती ही. रम्या म्हणते हो. वसुआत्या म्हणतात की हो, हिच्या नंदिनी ताईचं रील दाखवत होती ना मानिनीला, नंदिनी कशी बोलली त्या मुलांना ते. वसुआत्या म्हणतात की हे हिला ठीक वाटतंय ग, नंदिनी बाहेरचे चिमटे काढतीये, त्यामुळे तिच्या बहिणींनी जो खड्डा खाल्लाय तो बुजला जाणार आहे. आणि हे ऐकून रम्या किती 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 हसायला लागते. आणि वसुआत्या म्हणतात की पण बर का आशा, तो खड्डा कधीच बुजला जाणार नाहीयेत आणि पार्थ काव्याला कधीच माफ करणार नाहीयेत. या आशा म्हणते की करतील हो, पार्थ दादा मनाने खूप चांगले आहेत. एकदा ना काव्याताई परत घरी आल्यात ना,
आणि ते त्यांना माफ पण करतील आणि ते त्यांना नांदवायला पण लागतील. बघा इकडे ही आशा बोलली की या रम्याचा पाराच चढतो. ती म्हणते की हे, आणि बघा डायरेक्ट धावून पण जाते अंगावर, पण वसू आता तिला मागे घेतात. इकडे रम्या म्हणते की बघितलंस काय बोलले तेच ते. वसुआत्या म्हणतात की शांत हो शांत हो. आणि बघा आता इकडे वसुआत्या आशाला म्हणतात की आशा जीभ बाहेर काढ. वसुआत्या म्हणतात की हे घाबरू नको, चटकेने देते तुझ्या जिभेला, बाहेर काढ. बघा इकडे आशाने जीभ बाहेर काढलेली असते. आणि बघा इकडे वसुआत्या म्हणतात की नाही ग, ती तीळ नाही आहे हिच्या जिभेवर. तेवढ्यात रम्या म्हणते की म्हणजे, आणि वसुआत्या हसून म्हणतात की आशा अगं तीळ नाहीये तुझ्या जिभेवर. वसुआत्या म्हणतात की त्यामुळे तू जे काही म्हणतेस ना ते अजिबात खरं होणार नाहीये आणि पारचं म्हण काव्यावर कधीच जडणार नाही. आणि बघा इकडे रम्या हसते आणि म्हणते की करेक्ट आहे तुझं आई. रम्या म्हणते की आता ती काव्या कायमची या घरात कधीच येणार नाही. आणि बघा इकडे वसुआत्यांना रम्याच्या बोलण्यावर हसायला येतं. तेवढा तिथे आशाचा फोन वाजतो आणि बघा ही आशा फोन उचलणारच, तेवढ्यात वसुआत्या फोन उचलतात आणि बघतात ते मानिनीचा फोन आणि म्हणतात की बघ आता घरातल्या घरात ही मानिनी हिला फोन करते. रम्या म्हणते काय नाही ग, आपल्या माग गॉसिप करत असतील या, म्हणून फोन केला असेल मामीने. हो ना ग. आशा म्हणते की नाही अहो, महत्वाचं काही असेल. वसुआत्या म्हणतात की महत्वाचं असेल ना. त्या म्हणतात हे घे फोन घे आणि स्पीकरवर टाक. आणि बघा इकडे ह्या वसुआत्या तिला धमकवतातच आणि म्हणतात की स्पीकरवर टाक. आणि बघा हिने फोन उचललेला असतो आणि ते स्पीकरवर टाकतो. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की हॅलो, आणि त्या म्हणतात की आशा चटकन खाली ये, कुंकवाचं ताट आणि भाकर तुकडा आण, लक्ष्मी घरी येते. आणि ही आशा आता त्या वसुआत्यांच्या बोलण्यावर म्हणते की कोण लक्ष्मी. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की कोण म्हणजे काय, लेकी सुनास तर असतात घरच्या लक्ष्मी. माझी थोरली सून पारची बायको काव्या बॅग घेऊन पुन्हा राहायला येते. आणि बघा अशी बातमी दिल्यावर खरंच आशाताईंच्या शब्द खरा ठरलेला आहेत बघा प्रेक्षकांनो. बघा आता इकडे मानिनी ताईंनी इकडे आशाला अशी बातमी दिल्यावर यांचे दोघींचे कसे चेहरे पडतात, त्या कसं एकमेकींकडे बघतात. आणि इकडे या म्हणतात की ती उभी आहे दारात, लवकर लवकर ये बरं. इकडे आशा म्हणते की देवच पावला. आणि बघा तो झाडू तिथेच टाकून ती पटकन चटकन खाली निघून जाते. आणि बघा जाता जाता ही आशाला टोमणा देऊन जाते आणि म्हणतात की ज्यांच्या जिभेवर तीळ नसतो त्यांचंही बोलणं खरं होतं का वसुताई. आणि बघा ही यांना चिडवून देते आणि निघून जाते. इकडे वसुआत्या म्हणतात की हिला ना नक्की मानिनीची फूस असणार, नाहीतर हिंमत नाही करणार ही आपल्या समोर बोलण्याची. आणि वसुआत्या म्हणतात की रम्या काव्या खरंच घरी घरी परत आलीयस. आणि रम्या म्हणते की मी तिला या घरात शिरूच देणार नाहीये. प्रेक्षकांनो कोण आहे हो ही जी काव्याला घरात शिरू देणार नाही. आणि बघा प्रेक्षकांनो हिला हिच्या घरात बी नीट राहता येत नाही. बघा आता पुढे जाते 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 आणि त्या झाडूवरनं पाय घसरून पडते. बघा तिने ज्या झाडूला लात मारली त्याच झाडूने तिला पाडलेलं आहे. आणि वसुआत्या म्हणतात की अगं काय ग. बघा प्रेक्षकांनो तिला खूप जोरात लागलेलं असतं, खूप किंचाळत असती, रडतही असते. आणि बघा वसुआत्या म्हणतात की अशी कशी ही, बघा लक्ष्मीवर पाय ठेवला आणि मिळाली शिक्षा. आणि बघा आता आशीर्वाद बंगल्याचा घंटीचा आवाज येताना दिसतो आहेत आपल्याला, म्हणजे ऐकायला येतो आहे. आता बघा इकडे पार्थ लगेच दरवाजा खोलतो आणि काव्याकडे बघत असतो. इकडे सुद्धा मोहितेंच्या घराची बेल वाजलेली असते आणि नंदिनी ही दरवाजा उघडते आणि समोर जीवाला बघते. आपण जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघतोय आणि तिकडे काव्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा. काव्या आणि पार्थ एकमेकांकडे बघतच राहता. इकडे ही काव्या बॅग उचलते आणि पार्थच्या हातात पटकवते. तेवढ्यात पार्थ म्हणतो की हे बघ. काव्या म्हणते की आता तुम्हाला असं वाटत असेल मी का आले, कशी आले. काव्या म्हणते की बस आले. आणि काव्या म्हणते की कारण काय आहेत ना, युनिव्हर्स मला म्हणायला लागला आहे रोज तू 11-11 वाजता एकच विश मागते, आता जा जा आणि ती विश तू स्वतः पूर्ण कर. आणि काव्या म्हणते की माझे एकच विश आहे, मला माझ्या पार्थ देशमुखांसोबतच राहायचंय. इकडे काव्या म्हणते की ठरलं तर मग हे फिसकारलेली मांजर तिच्या आर्किटेक्ट बोक्याला परत मिळवणारच. आणि बघा ही नंदिनी का जीवाकडेच बघत असते. जेव्हा म्हणतोय की काय मी आलोय ओके. जीवा म्हणतो की काय आहेत ना, फुरके मारत चहा पिताना, चुकीच्या वारी ऑमलेट बनवताना, घरभर पसारा घालताना मला ओरडायला कोणीच नाहीये घरात. जीवा म्हणतोय की ऍक्च्युली ना मी तुझा ओरडा मिस करतो आहे.
रागवल्यावर जे मला लुक्स देते ना ते लुक्स मी मिस करतो आहे. आता त्यामुळे मी आता ठरवलंय की बास यार, बास झाला आता हा लपंडाव. आता तूच माझा चांदवा, तूच माझा मितवा. आता तूच माझे रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर. जीवा म्हणतो की तू फक्त लाईफ पार्टनर नाहीयेस माझी, तू माझी लाईफ लाईन आहे. जीवा म्हणतो की त्यामुळे आता कितीही दिवस लागले तरी चालेल, तू माझ्यावर कितीही रागवली तरीही चालेल, पण हा पसारेवाला त्याच्या चकाचक बाईला इथून आपल्या घरी घेऊनच जाणार. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे काव्याची एंट्री त्या घरात झालेली आहे आणि त्यांच्या घरात एंट्री करतानाच आपल्याला माहिती आहे की गणपतीचं छान अशी मूर्ती आहेत. आता काव्याने घरात एंट्री केली. आता ती गणू बाप्पाचं दर्शन घेते आणि तिच्या आर्किटेक्ट बोक्याला बघते. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे पार तिच्याशी बोलायला येतो आणि हे तिला माहीतच असतं, म्हणून ती बाप्पाच्या पाया पडते आणि तेवढ्यात तिथे पार देतो आणि म्हणतो की हे बघा तुम्ही. तेवढ्यात काव्या दोन्ही हात अशी कमरेवर ठेवते आणि बघा तो तिला काहीच बोलू शकत नाही, नुसता तिच्याकडे बघतच असतो. त्याने जो बोटही वर केलेला असतो तो आपोआप खाली येत असतो. बघा प्रेक्षकांनो, यांची जुगलबंदी ना आत्ता खरी चालू झालेली आहेत, कारण काव्या घरी आलेली आहेत म्हटल्यानंतर आता काय काय जुगलबंदी या दोघांमध्ये होणार, आपल्याला मज्जा येणार आहेत प्रेक्षकांनो. आणि इकडे काव्या पार तिच्या नजरेला नजरच मिळू नाही शकत आहे, त्यामुळे इकडे काव्याला हसायला येतंय. पार म्हणतो की हे असं हसणं बंद करा पहिले. काव्या म्हणते की असं म्हणजे कसं. बघा प्रेक्षकांनो, तो तिच्या डोळ्यात नजरेला नजर मिळतो तर त्याला प्रेमात पडतो तिच्या, म्हणून तो तिच्या नजरेलाच नजर मिळवत नाहीये. इकडे आता काव्या त्याची फिरकी घेत असते आणि म्हणते की सांगा ना असं म्हणजे कसं. इकडे काव्या आता त्याच्या दुःख नसेवर पाय देते आणि म्हणते की एक काम करा, माझ्या ना डोळ्यात डोळे बघून बोला आणि सांगा असं म्हणजे कसं. इकडे पार्थ म्हणतो की ठीक आहे, डोळ्यात डोळे घालून बोलतो मी. आणि बघा पार्थ म्हणतो की तुम्ही ना, आणि बघा तिच्या प्रेमात तर पडलेला असतोच तो, म्हणूनच तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत नसतो. आता डोळ्यात डोळे घालून बघितल्यावर तो काहीच बोलत नाही. आणि बघा तो म्हणतो की तुम्ही काव्य तुम्ही, आणि परत तिच्याकडे बघतो आणि परत नजर इकडे तिकडे करतो. काव्या म्हणते की बोला. अहो काय झालं बोला ना. आता पारची बोलती हिने बंद केलेली असती, म्हणून हिला स्वतःला किती 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 हसायला येतं आणि इतकी हसते ना प्रेक्षकांना ही. आणि इकडे बघा आता मानिनी काकूंना विक्रम काकांना ना झोपेतूनच उठवून आणलेलं असतं. ते म्हणतात की काय ग मानिनी, झोपू दे ना मला काय झोपेतून उठवून आणलं. मानिनी काकू म्हणतात की अहो कोण आलंय ते तरी बघा. आणि इकडे विक्रम काका मानिनीवर बडबड बोलतच असतात. तेवढ्यात ते समोर बघतात. मानिनी काकू म्हणतात की कोण आलंय बघा तरी. आता बघा इकडे विक्रम काकांनी काव्याला बघितलेलं असतं आणि इकडे काव्याला खूप आनंद झालेला असतो. आता ती एकदम अशी फ्रेश मोडमध्ये दिसते आहे आणि विक्रम काकांना आणि मानिनी काकूंना सुद्धा काव्या घरी आली आहे म्हणून खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो. आता ही काव्याला आनंद झालाय बघून पार तिच्याकडे कसा बघतो आणि इकडे विक्रम काकांकडे आणि मानिनी काकूंकडे सुद्धा बघतो. आणि बघा ही विक्रम काकांना भेटायला जाणार, पार तिला फक्त खुणवाखुणवीच करू शकतोय, बोलत काहीच नाहीये. आणि इकडे विक्रम काकांना बघितल्यावर काव्या म्हणते की प्रणाम भाऊजी. आता हे दोघे भी एकमेकांना भेटतात आणि बाबा म्हणतात की माझी सुनबाई नंबर 1 आली. आशाबाई मंगा 1 किलो केशर पेढे, 2 किलो कलाकंद, 5 किलो जिलेबी लाव, सगळं एरिया भरून टाका. तेवढ्यात आशा म्हणते की टाकणार. आणि भारत म्हणतो की हो बाबा काय चाललंय तुमचं. तेवढ्यात बाबा त्याला तू थांब रे. आणि इकडे मानिनी काकू म्हणतात की आज ना आपण मटारची उसळ करूया, काव्याला ना खूप आवडते. आणि इकडे बाबा म्हणतात की आज मटारची उसळ नाही, आज मटण देशमुख स्टाईल मध्ये मटण. विक्रम काका म्हणतात की ती काव्या बघ किती बारीक झाली आहे. मानिनी काकू पण म्हणतात की हो. इकडे काव्या पण असं चेहरा पाडते. इकडे पार्थ म्हणतो की ओ बाबा काय चाललंय हो. आणि बघा इकडे विक्रम काका पार्थचं काहीच ऐकून घेत नाही. ते म्हणतात की तू थांब रे, तू आमच्यामध्ये बोलू नकोस. आणि काव्या पण म्हणते की हो. आणि बाबा म्हणतात की तुला तुझी वेगळी डिश पाहिजे असेल ना तर तुझं तू सांग, आत्ताच सांग. इकडे पार्थ म्हणतोय की मला काही नकोय, पण तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की पण आम्हाला सगळं हवंय, कारण काव्या आली ना
मला असं वाटतंय की आपण चारी ठाव स्वयंपाक करूया. तेवढ्यात विक्रम दादा म्हणतात की हा सगळे खुश असतात हे महत्वाचं आहे. आणि मानिनी काकू म्हणतात की जा मटण घेऊन येत ना. तेवढ्यात पार्थ म्हणतो की काव्याला मटण आवडत नाही, चिकन आवडतं ना. आणि बघा इकडे विक्रम दादा, मानिनी काकू आणि आशा म्हणतात की ओ, आणि इकडे काव्या सुद्धा पार्थकडे बघते. म्हणजे काव्याने माझ्या मते तरी पहिली पायरी जिंकलेली आहे. पार्थ म्हणतो की ओ काय ओ, मी मटण वगैरे काही आणायला जाणार नाहीये. बाबा म्हणतात की तू मटण आणायला जाऊच नको, कारण आज चिकनच होणार आहे. आणि इकडे विक्रम दादा म्हणतात की कारण, आणि सगळे आता त्यांच्यासोबत बोलतात मानिनी काकू आशा सुद्धा, कारण काव्याला मटण आवडत नाही, चिकन आवडतं ना. आणि बघा हे सगळे जण किती 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 हसत असतात, म्हणजेच काय पार्थला चिडवत असतात. आणि पार्थ चिडतो बाबाला आणि आईंना म्हणतो की तुम्ही दोघंही हसायचं बंद करा आता. आणि इकडे काव्या सुद्धा किती 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 हसत असते. पार्थला ते बघून अजूनच संताप येतो आणि काव्याला म्हणतो की आणि तुम्ही सुद्धा हे हसणं बंद करा हं. आणि पार्थ म्हणतो की हे बघा मी तुम्हाला या घरात नाही अलाव करू शकत राहायला. आणि बघा इकडे दादा म्हणतात, बाबा म्हणतात की काय. तेवढ्यात इथे काव्या बाबांना डोळा मारते. आणि बघा आता हिने नाटक सुरू केलेलं असतं. ती म्हणते की काय होत ने. पार्थ म्हणतो की धनी. इकडे काव्या डोळे मिचकवते आणि म्हणते की हो. बाबा म्हणतात की धनी. इकडे मानिनी काकू म्हणतात की वा वा छान कारभारीन बाई. पार्थ म्हणतो की ए आई तू जरा शांत बस हं. इकडे काव्या म्हणते की अरे सांगा ना धनी, तुमची ही कारभारीन का नाही राहू शकत हो इथे. पार्थ म्हणतो की नाही इथे राहू शकत नाही. इकडे काव्या म्हणते की नाही असं कसं. काव्या म्हणते की धनी तुम्हाला होच म्हणावं लागेल. इकडे पार्थ म्हणतो की मला का होच म्हणावं लागेल. आणि तेवढ्यात इकडेही नंदिनीचं आणि जीवाचं तेच दाखवलेलं असतं. आता जीवा म्हणतोय की कारण, आणि जीवा म्हणतोय की वचन दिले तू मला. आणि जीवा म्हणतोय की काय विसरलीस, तू मला घरात घ्यायला नकार देतेस, पण तू मला वचन दिलं होतंस. आणि नंदिनी म्हणते की वचन. जीवा म्हणतो की पहिला पगार, सुंदर साडी आणि बायकोला लावलेली लाडी गोडी, आणि मग आणि तुझ्याकडनं घेतलेलं एक गोड वचन. आणि बघा इकडे एक जीवाने नंदिनीला फ्लॅशबॅक मध्ये नेलेलं असतं. आणि तो म्हणतो की मला जेव्हा काही हवं असेल तेव्हा मी मागेल तुझ्याकडे. आणि जीवा म्हणतो की पण तेव्हा तुला ते द्यावंच लागेल हा. आणि नंदिनी म्हणते की तुम्ही जगातली कुठलीही गोष्ट मागितली तरी देईल. नंदिनी म्हणते की वचन आहे नंदिनीचं. जीवा म्हणतो की बघ ह. आणि तो म्हणतो की वचन दिले तू मला. आणि इकडे जीवा म्हणतो की पुष्पा आठवलीत की नाही. इकडे जीवा म्हणतोय की चल तुझ्या हाताने माझं ऑप्शन कर आणि मला घरात घे. नंदिनी आडवी येते आणि म्हणते की मी तुम्हाला घरात घेणार नाहीये. जीवा म्हणतो की नंदिनी असं काय करतेस, तू म्हणाली होती म्हणजे वचन दिलं होतं या जगातली कुठलीही गोष्ट तुम्ही माझ्याकडे मागा आणि ती तुम्हाला मी देईन. इकडे नंदिनी म्हणते की मी हे वचन आधीच्या जीवाला दिलेलं होतं आणि मी आधीची नंदिनी राहिलीच नाही, त्या वचनाला अर्थच काय. तेवढ्यात शारदाताई जीवाला बघतात आणि म्हणतात की जावई बापू. जीवा म्हणतो की सासूबाई. आणि बघा इकडे हे दोघं गप्पा मारतात आणि जीवा म्हणतो की माझी बॅग आत आणशील. आणि हे दोघं मध्ये जातात. तेवढ्यात नंदिनी बोलण्याच्या भरात बॅग घेते आणि म्हणते की मी याची बॅग आत का नेते. आणि जोरात आपटवते आणि तिच्याच पायाला लागतं. आणि बघा इकडे पाहतही काव्याला म्हणतो की मुळात तुम्ही घरात कसे शिरल्यात. इकडे काव्या म्हणते की दाराने. आणि बघा इकडे विक्रम दादा मानिनी काकू खूप हसतात. आणि पार्थ म्हणते की लेम जोक्स, आय डोंट लाईक जोक्स. इकडे मानिनी काकू म्हणतात की अँड आय लाईक यू काव्या, बट आय डोंट लाईक दिस की तुला आज यायला उशीर झाला. इकडे विक्रम दादा म्हणतात की म्हणजे मानिनी ताई पचकल्या. त्या म्हणतात ख्याओ सकाळपासून वाट बघते मी तिची. तेवढ्यात पार्थ म्हणतो की म्हणजे आई तुला माहिती होतं की काव्या घरी येणार आहे. आता मानिनी काकू म्हणतात की मला नाही नाही रे तसं नाही, आज कावळा इतका कावकाव करत होता ना म्हणून असं माहिती होतं ना पाहुणे येतात, दुसरं कोण काव्याच असणार. पार्थ म्हणतो की कावळा काय कावकाव करत होता की काव्या काव्या करत होता. आई तू काहीही काय बोलतेस, शांत हो बरं. आणि इकडे विक्रम दादा म्हणतात की तुमच्या बायकांच्या पोटात आणि ओटात काहीच राहत नाही, दे आता उत्तर.
आणि पार्थ म्हणतो की मला आईकडनं उत्तर नकोय, ह्यांच्याकडनं उत्तर हवंय. काव्या म्हणते की सांगते, सगळ्यांनी ऐका, सगळ्यांना सांगते. काव्या म्हणते की तुम्ही मला वचन दिलंय. पार्थ म्हणतो की वचन? कसलं वचन? आणि इकडे काव्या म्हणते की अर्ज किया आहे. आता विक्रमदादा माडेनी काकू म्हणतात की इर्षाद इर्षाद. काव्या म्हणते की कोणी केलं यांना टॉप 30चं आर्किटेक्ट? कोणी केलं यांना टॉप 30चं आर्किटेक्ट? स्वतःच्याच मेमरीशी यांचा तुटत चालला आहे कनेक्ट. इकडे हे म्हणतात की वा 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 वा. इकडे पार्थ चिडतो आणि म्हणतो की जरा शांत बसतात का तुम्ही दोघे. पार्थ म्हणतो की 1 मिनिट, मला आठवत नाही की मी तुम्हाला काय वचन दिलंय. इकडे काव्य म्हणते तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, 6 ऑक्टोबर 6. इकडे काव्य म्हणते की डिनर, लाईट, कांदा भजी, चहा. आणि बघा रिवाइंड केलेलं असतं. पार्थ म्हणतो की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. काव्य म्हणते की मला काय हवंय मी ते नंतर मागेन देशमुख,